नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायलीचं आयुष्य खूपच जास्त कॉम्प्लिकेटेड झालेलं असतं. मुळात तिची ओळखच जी आहे ती खोटी आहे. तिची खरी ओळख ही नागराजमुळे प्रियाला मिळाली आणि त्यामुळे प्रियाची जी खोटी ओळख आहे ती आता सायलीला मिळालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार व्यक्ती आहे ती म्हणजे नागराज आणि महिप्त या दोघांनी मिळून इथे सायलीचं आयुष्य पूर्णपणे उलथापालथ करून ठेवलेलं आहे. तेव्हा इथे अर्जुनचा गैरसमज होतो जेव्हा नागराज शाळेमध्ये जाऊन सायलीच्या खोटोच्या ऐवजी तिथे प्रियाचा खोटो लावतो आणि तिथून इथे आता सायलीचं आयुष्य पूर्णपणे कॉम्प्लिकेटेड झालेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे आता सायली स्वतः या गोष्टीच्या मुळाशी जाणार आहे. तिला कळले सदा लोखंडे मैनावती तिचे आईवडील नाही आणि इथे आता अर्जुनला सुद्धा सायलीच म्हणणं हळूहळू पटायला लागलंय. कारण का प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीच्या समोर खूप मोठं सत्य आलेलं असतं आणि ते म्हणजे सदालोक लोखंडे आणि मैनावती यांनी प्रियाला म्हणजे ख्या बबलीला इथे गुलाबबाईला विकलेलं असतं, ते सुद्धा पैशांसाठी. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, ही गोष्ट जेव्हा सायली अर्जुनला कळते तेव्हा दोघांच्या पायाखालची जमीन सरकते. कुठल्या आईवडील आपल्या पोटच्या मुलीला पैशांसाठी एका अशा बाईला विकू शकतात, जी पोरांकडून चोया माया करून घेते, पाकिट वगैरे मारायला सांगते. आणि अशा गुलाबबाईला तर अर्जुनने आता जेलमध्ये मध्ये पाठवलेलंच असतं. पण सायलीने ठरवलेलं असतं की गुलाबबाईला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, पण आता सदा लोखंडे आणि मैनावती हे सुद्धा तितकेच गुन्हेगार आहेत, कारण त्यांनी स्वतःच पोट भरण्यासाठी आपल्या पोटच्या पोरीला या गुलाबबाईला विकलं. मग ती सुद्धा गुन्हेगार आहे ना? मग ती का मोकाटात फिरते तेव? हा प्रेक्षकांनो, सायलीने आता आपल्या कुटुंबियांना सांगितलेलं असतं की सदा लोखंडे आणि मैनावती जरी पण माझे आईवडील असतील तरी सुद्धा ते चुकले, की त्यांना त्यांची चूक दाखवून द्यायची आणि त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा सुद्धा द्यायची, असं आता सायलीने स्वतःहूनच सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रिया सुद्धा हे सगळं बोलणं ऐकते आणि प्रियाला वाटतं की अरे देवा, आता जर सदा लोखंडे आणि मैनावती चुकले तर हे दोघे जण त्यांना शिक्षा देतील किंवा त्यांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करतील. हे दोघे जण नक्की आहेत. तरी कोण म्हणून मलाच आता काहीतरी केलं पाहिजे. या लोकांना सत्य कळायच्या आधी की मी यांची खरी मुलगी आहे, त्याआधी मलाच या लोकांना आता सायलीच्या समोर चांगलं वागायला सांगायला पाहिजे, जेणेकरून यांच्याकडून कुठलीच चूक होणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता येणाऱ्या भागामध्ये प्रिया सदा लोखंडे आणि मैनावती यांचे कान भरत असते. तेव्हा इथे प्रिया सदा लोखंडेचे कान भरत असताना सायली अर्जुन त्यांचं बोलणं ऐकतात आणि तेव्हा इथे सायली येते आणि प्रियाच्या जोरदार थोबाडीत देते. त्यानंतर प्रेक्षकांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते आणि ती गोष्ट म्हणजे सायली आणि प्रतिमा या दोघींना आता एकाच वेळीस 22 वर्षांपूर्वीचा भूतकाळ अगदी एकाच वेळी आठवलेला असतो. आणि त्या आठवणी जेव्हा त्या दोघी जणी एकमेकींना सांगतात तेव्हा रविराज काका आणि पूर्णाजी दोघांनाही सुखद धक्का बसलेला असतो की या दोघींना सुद्धा एकाच वेळी 22 वर्षांचा भूतकाळ कसा काय आठवू शकतो. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, कुठेतरी इथे आता रविराज काकांना डाऊट आलेला असतो की कदाचित सायली हीच तर माझी खरीत नवी नाहीये ना? तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता सायली विचार करत असते. सायली अर्जुनला म्हणते की हे दोघेजण माझे आईवडील मुळीच नाहीयेत. आधी मला फक्त संशय होता, पण आता मला खात्री पटलेली आहे की सदा लोखंडे मैनावती माझे आईवडील नाही. ज्या पोटच्या मुलीला त्यांनी विकलं ती मुलगी दुसरी कोणीतरी होती, मी तर मुळीच नव्हती. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, बायको अगं मला असं वाटतं तुला ते आठवत नाहीये, पण हेच लोक आहेत ज्यांनी तुला विकलं असेल. तेव्हा इथे सायली म्हणत असते, नाही, पण मला आता अजून एक गोष्ट करायची आहे. मी आता माझ्या घरच्या लोकांना सांगणार आहे की या लोकांना चुकले
की शिक्षा द्यायची, आणि तेव्हा इथे सर्व लोकांना तिने आता पूर्णाजीच्या रूममध्ये बोलावून माहिती दिलेली असते. तेव्हा प्रिया त्यांचं बोलणं ऐकते आणि प्रिया म्हणते, याचा अर्थ नक्कीच सायलीला सदा लोखंडे आणि मैनावतीबद्दल असं काहीतरी कळले, ज्याच्यामुळे सायलीने हा निर्णय घेतलाय की आता या लोकांची इथे गय केली जाणार नाही. आता चुकले की यांना शिक्षा मिळणार, जी शिक्षा प्रियाला लागू होते. चूक झाल्यानंतर तशीच शिक्षा माझ्या आई वडिलांना सुद्धा झाली पाहिजे. तुमच्या चांगुलपणाचा कोणी फायदा घेतलेलं मला चालणार नाही, मग ते माझे आईवडील सुद्धा का असेनात. त्यांचा हा विचित्र स्वभाव, सतत विचित्र वागणं असू दे, कुठेही काही बोलणं असू दे, सततच खोट बोलणं, सततच पैशासाठी लोभीपणा करणं, या गोष्टी मला न पटणाऱ्या आहेत आणि मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा त्या पटत नाही. पण माझे आईवडील म्हणून तुम्ही त्यांना काही बोलत नाही, पण मला ते आता नकोय. तुमचा चांगुलपणा हा तुमचा दुबळेपणा नाहीये. त्यामुळे या घराची शिस्त आता त्यांना कळली पाहिजे, आणि जर त्यांना इथे राहायचं असेल तर ते राहतील. त्यांना जर जायचं असेल तर ते जाऊ शकतात. माझी काही हरकत नाहीये, असं इथे आता सायलीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि तेव हाच प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणते की या मैनावतीला आता समजावून सांगितलं पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन निघालेला असतो सावंत यांना भेटायला. कारण का प्रेक्षकांनो? कारण सावंत यांच्याकडे जाऊन अर्जुनला मैनावती आणि सदा लोखंडे यांच्याबद्दल थोडी माहिती गोळा करायची असते. आणि तेव्हा अर्जुन गेलेला असतो, तो म्हणजे पोलीस स्टेशनला. तिथे गेल्यानंतर ते त्यांच्या केसबद्दल तर बोलतातच, ज्या कामासाठी गेलेले असतात. पण अर्जुन म्हणत असतो की इन्स्पेक्टर सावंत, मला जरा तुमची वेगळी सुद्धा हेल्प हवी आहे. तुम्ही जरा हा फॅमिली फोटो बघा, आणि या फॅमिली फोटोमध्ये जे मागे तुम्हाला कपल दिसते त्यांच्याबद्दल तुम्ही आम्हाला काही माहिती देऊ शकता का? चैतन्य म्हणतो, म्हणजे दोघे जण आहेत ना, यांच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती हवी होती की तुम्हाला यांच्याबद्दल काही माहिती आहे का? तेव्हा सावंत म्हणतात, काय केलं का या दोघांनी? आता नाही, म्हणजे काय केले? कुणाला चोरी केली दारू पिऊन? कुठे भांडण केले? कुणाच पाकीट मारले? काय केल या आता लोकांनी? तेव्हा अर्जुन म्हणतो, एक मिनिट, तुम्ही असं का बोलताय की या लोकांनी काय केलं? काय चोरी केली का? पाकीट मारलंय का? म्हणजे हे दोघे जण अशी काम करतात का? तेव्हा सावंत म्हणतो, अरे तुम्हाला काय माहिती का यांच्याबद्दल? मग या लोकांवरती किती केसेस आहेत तुम्हाला माहिती आहे का? थांबा, तुम्हाला आता दाखवतो. तेव्हा इथे सावंत म्हणतात, इन्स्पेक्टर जाधव, जरा आणा त्यांना, त्या दोघांना आणा. तेव्हा इथे आता सदाशिव लोखंडे आणि त्याच्याबरोबर आणखीन एक चोर असतो. त्या दोघांना मारून झोडून आता जेलमध्ये ठेवलेलं असतं. त्या दोघांना बाहेर काढल्यानंतर अर्जुन जेव्हा सदा लोखंडेला बघतो, अर्जुनला तर आश्चर्यच वाटतं. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन म्हणतो की तुम्ही इथे यांना काय इथे अरेस्ट केले? तेव्हा सावंत म्हणतो की यांनी एका माणसाच पाकीट मारलं आणि त्याचे पैसे चोरून हा दारू पित होता आणि त्याला तेव्हाच तिथे रंग्यात पकडले. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, काय बोलता काय तुम्ही? आणि सावंत म्हणतो, एवढंच नाही, त्यांची इथे क्रिमिनल हिस्ट्री तुम्ही चेक करा, किती केसेस आहेत त्यांच्यावरती. दारू पिऊ सततचा राडा, चोया माया, त्याशिवाय यांना येतं तरी काय? आणि महत्वाची गोष्ट म्हणजे यांनी स्वतःच्या मुलीला सुद्धा विकलं होतं पैशांसाठी. इतके लालची लोक आहे इथे. तेव्हा इथे अर्जुनला खूपच जास्त राग येतो, जेव्हा अर्जुनला कळत असतं की यांनी त्यांच्या पोटच्या पोरीला म्हणजे माझ्या सायलीला विकलं होतं. ही गोष्ट अर्जुनला सहनच होत नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन आता घरी येतो. अर्जुन म्हणतो की बायको, तुला माहिती आहे तुझे बाबा कुठे आहेत? जेव्हा तू तुझ्या आईला विचारलंस की तुझे बाबा कुठे आहेत, तेव्हा तिने तुला काय सांगितलं? तेव्हा सायली म्हणते की आईने सांगितलं ते कुठेतरी महत्वाच्या कामाला गेलेत म्हणून, म्हणजे त्यांना इथे आता लोकांना दिलेले पैसे परत आणायचे आहेत म्हणून ते कुठेतरी गेलेत वसुली करायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, ते वसुली करायला गेले नाहीयेत,
ते चोया माया करायला गेले होते आणि म्हणूनच त्यांना आता अरेस्ट करण्यात आले. तेव्हा सायली म्हणते, काय हे काय बोलताय तुम्ही? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो ना, म्हणूनच मी त्यांच्या आता बेलचे पेपर तयार करतोय आणि त्यांना सोडून घेऊन येतोय घरी. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक या तुम्ही त्यांना घरी घेऊन. आता बघा मी काय करते ते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सदा लोखंडेला आता अर्जुनने बेलवरती सोडून आणलेलं असतं. तेव्हा इथे आता सदा लोखंडे घरी आल. यानंतर तो आता गप्प असतो, शांत असतो, कारण अर्जुनला कळलेलं असतं की तो वसुली करायला नाही तर तो जेलमध्ये गेलेला असतो. तेव्हा इथे आता महिनावतीची बोलती तर आधीच सायलीने बंद केलेली असते, कारण ती म्हणते की मला माहिती आहे तुम्ही लोकांनी मला विकलं होतं. तेव्हा इथे आता मैनावती सुद्धा शांत असते आणि सदाशिव लोखंडे सुद्धा. तेव्हा इथे ठरल्याप्रमाणे संपूर्ण सुभेदार तयारीतच असतात की हे दोघे जण चुकले की त्यांना शिस्त लावायचीच. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो की मी तुम्हाला कुठून आता घेऊन आलोय हे तुम्हाला माहिती आहे ना. तुमचं बॅकग्राऊंड असं असेल मला माहिती नव्हतं. या घरामध्ये तुम्हाला आणायच्या आधी आम्ही थोडा विचार केला असता आणि थोडी माहिती काढली असती तर मी तुम्हाला कधीच इथे घेऊन आलो नसतो, कारण तुम्ही जे काही केलेत ना माझ्या बायकोबरोबर ते मी कधीही विसरणार नाहीये. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण त्यांच्यावरती थोडे रागवलेलेच असतात, कारण त्यांचे बिहेवियर हे कुणालाही न पटणारच असतं. तरी सुद्धा इथे सायलीने अजून स्पष्टपणे सांगितलेलं नाहीये सुभेदारांना की मैनावती आणि सदाने तिच्याबरोबर काय केलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रिया म्हणते की या लोकांना सांगितलं पाहिजे की आता सायलीचे आई वडील म्हणून तुम्ही जरा नीट वागा, नाहीतर आधीच या लोकांना संशय की कदाचित ते सायलीचे आईवडील नसतील आणि म्हणूनच आता सगळेजण इथे यांच्यावरती लक्ष ठेवून असणार आहेत. आणि म्हणूनच इथे प्रियाला असं वाटतं की सायलीचे आईवडील आहेत असं सगळ्यांना वाटलं पाहिजे. म्हणून इथे प्रिया हळूच म्हणते की हे बघा तुम्ही काय काय केलेत ना सायली बरोबर. ते कळले सायलीला आणि अर्जुनला सुद्धा आणि घरातल्या सगळ्यांना सुद्धा तुमच्या वागण्यावरती जरा संशय येतो. तुमची मुलगी साध्या सुध्या घरातली सून नाहीये. तुम्ही बघताय ना हे सगळे जण किती श्रीमंत लोक आहेत, ते तुम्ही त्यांच यामध्ये शोभून सुद्धा दिसत नाही. तेव्हा निदान गरीब असलात तरी जरा व्यवस्थित वागलात तर बरं होईल. सतत आपल्या चोयामाया करून जेलमध्ये जाण्याची सवय तुम्हाला आहे, या लोकांना नाही. तेव्हा इथे अर्जुन गुन्हेगारांना शिक्षा देतो आणि म्हणूनच तुम्हाला म्हणते की आता तरी नीट वागा. हे लोक तुम्ही चुकलात ना तर तुम्हाला शिक्षा देणार आहेत. आणि म्हणूनच आता या घरामध्ये राहायचे असेल तर उधारी पैसे हे कुणाकडे मागायला जाऊ नका. शांतपणे आणि नीट या घरामध्ये राहा. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सतत आपले मला पैसे देसायले, मला पैसे देसायले, मला हे पाहिजे ते पाहिजे असं मागू नका. जे काही मिळते ना त्याच्यामध्ये समाधानी राहा, नाही तर हे सगळे जण तुम्हाला घरातून बाहेर काढतील. कळत का तुम्हाला? तेव्हा इथे सायली अर्जुन प्रियाच बोलणं ऐकतात. तेव्हा सायली म्हणते, हिला काय करायच ही का माझ्या आई वडिलांना सांगते की नीट तुम्ही वागा म्हणून, म्हणजे हिने आमचं बोलणं ऐकलेलं दिसतंय. आणि म्हणूनच इथे प्रिया या लोकांना आता नीट वागायला सांगते, जेणेकरून इथे कुणीही त्यांना त्यांची चूक दाखवून देणार नाही. पण हे सगळं करून या प्रियाला काय मिळणार आहे? तेव्हा इथे सायली त्यांनी म्हणते, काय काय सांगतेस तू त्या लोकांना की कसं वागायचं, कसं राहायचं, कसं पैसे कोणाकडे मागायचे नाही असं म्हणतेस तू? म्हणजे तुला असं वाटत की हे माझे आईवडील आहेत आणि म्हणून ते मलाला शोभले पाहिजे माझ्या वागण्या बोलण्याला, म्हणून तू त्यांना नीट वागायला सांगतेस का? पण त्याची गरज नाहीये, कळलं ना? आणि पुन्हा माझ्या कुठल्याही गोष्टीमध्ये लुडबुड केलीस किंवा माझं बोलणं चोरून ऐकलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. तुला काही गरज नाहीये कोणाला काही सांगायची, तू स्वतःचं बघ, कळलं का? तेव्हा इथे आता सायलीला रियाच हे वागणं आवडत नाही, कारण तिने चोरून बोलणं ऐकलेलं असतं आणि ती सदा लोखंडे
आणि मैनावतीला आता स्वतःहून नीट वागायला सांगत असते, तेव्हा इथे प्रेक्षकांनो सायलीने प्रियाच्या एक थोबाडीत दिलेलीच असते, कारण तिने पुन्हा चोरून बोलणं ऐकलेलं असतं, जे की सायलीला अजिबात आवडत नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा इथे सायली पूर्णाजीच्या रूममध्ये जाते, तेव्हा इथे पूर्णाजीने काही जुन्या गोधरा वगैरे काढायला सांगितलेले असतात. तेव्हा सायली म्हणते, पूर्णाजी ही गोधरी किती जुनी आहे, ही अर्जुन सरांची आहे का? पूर्णाजी म्हणते, नाही, ही गोधरी आहे प्रतिमाची, प्रतिमाला ही गोधरी खूप आवडायची. तेव्हा सायली म्हणते, मी काय म्हणते पूर्णाजी, प्रतिमा आत्यांना आता सगळ्या जुन्या गोष्टी आठवतायत ना, तर ही गोधरी घेऊन आपण त्यांच्याकडे जाऊया का? त्यांना एखादी जुनी गोष्ट आठवते का बघूया का आपण? पूर्णाजी म्हणते, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर आपण जाऊया. तेव्हा इथे प्रतिमा रूममध्ये झोपलेली असते. तेव्हा इथे सायली म्हणते की प्रतिमा हत्यांची जुनी गोधरी आहे, त्याच्याशिवाय त्यांना झोपच यायची नाही. आपणही आणि त्यांच्या अंगावरती पांघरू आणि आपण बघू त्यांना काही आठवत्य का? गोधरी अंगावरती पांघरल्यानंतर प्रतिमाला तो स्पर्श लगेच जाणवतो, गोधरीचा ती जाणवते आणि तिला लगेच जाग येते. पूर्णाजी म्हणते, प्रतिमा, या गोधरीमुळे तुला जुनं काही आठवलं का? तेव्हा प्रतिमा इमोशनल होते आणि म्हणते की मला माहिती आहे ना, ही गोधरी माझ्याबरोबरच तन्वी आणि अर्जुनला सुद्धा खूपच जास्त आवडायची. तेव्हा इथे दोघे जण ह्या गोधरीसाठी भांडायचे. तेव्हा इथे सायली म्हणते, हो ना, मी म्हणायचे की मला ही गोधरी हवी आहे आणि अर्जुन म्हणायचा की मला ही गोधरी हवी हो ना आई. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता प्रतिमा आणि सायली या दोघींना एकाच वेळी 22 वर्षांचा भूतकाळ आठवल्यामुळे पूर्णा आजी आणि इथे रविराज काका या दोघांना सुखद जणू काही धक्काच बसलेला असतो आणि सगळेजण आश्चर्याने सायलीकडे बघतच राहतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.